राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाफेड तसेच NCCFच्या कांदा खरेदीबाबत। मित्रांनो, केंद्राने किंमत स्थिरीकरण योजनेतून नाफेड आणि NCCF या संस्थांना फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदीस परवानगी दिली। मात्र नाफेड, NCCF, फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि काही व्यापाऱ्यांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी केंद्राची फसवणूक केली। या विरोधात पिंपळगाव येथील विश्वास माधवराव मोरे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। परंतु पोलिसांनी चौकशीत अधिक रस न दाखवल्याने मोरे यांनी थेट उच्च न्यायालयात नाफेड, NCCF, फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि काही व्यापाऱ्याविरोधात जनहित याचिका दाखल करत विशेष चौकशी समितीची मागणी केली आहे। शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा तसेच ग्राहकांना रास्त दरात कांदा मिळावा यासाठी केंद्राने किंमत स्थिरीकरण योजनेतून नाफेड, NCCFला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी केली जाते। यंदाही 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यासाठी सांगितले, परंतु नाफेड, NCCF, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि व्यापाऱ्याविरोधात गंभीर आरोप मोरे यांनी केले। आलेला निधी दिशाभूल करत फायदा करून घेतला। हे जाळे भारतात पसरलेले असून याची चौकशीची मागणी केली। याचिकेत बनावट कांदा खरेदी, साठवण व विक्रीची कागदपत्रे तयार करणे, केंद्रीय अनुदानातून खरेदी केलेल्या कांद्याची पाक बांगलादेशात निर्यात करणे, दुबई मार्गे पाकिस्तान व पश्चिम बंगाल मार्गे बांगलादेशपर्यंत पोहोचवणे, कांदा व्यापारी FPC व गोदामाशी संगनमत करत बनावट स्लिप तयार करत बोगस दाखले तयार केल्याचे म्हटले आहे। मोरे यांनी पक्षकार म्हणून वैयक्तिकरित्या न्यायमूर्ती सारंग V कोतवाल आणि न्यायमूर्ती श्याम C चंदर यांच्या खंडपीठासमोर 17 जूनला साक्ष्यपत्र सादर केले। याची पुढील सुनावणी 15 जुलैला होणार आहे। 6 मे 2025 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती GS कुलकर्णी व न्यायमूर्ती A सेठाना यांनी 22 उत्तरदायकांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले। 17 जूनला मोरे यांनी प्रतिज्ञापत्रे व स्पीड पोस्ट व हँड डिलिव्हरी पुरावे सादर केले। राज्य सरकारकडून सरकारी अभियोक्ता म्हणून SV गावंड यांनी हजेरी लावली। उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक स्थापन करावे। CBI, EOW, ED, NIA, इन्कम टॅक्ससह इतर अधिकाऱ्यांचा समावेश असावा। संपूर्ण देशभरातील कांदा साठवण व विक्रीची फॉरेन्सिक ऑडिट करावे। घोटाळ्यातील आरोपीच्या बेकायदेशीर संपत्तीची जप्ती आदेश द्यावा अशी मागणी यावेळी केली। मित्रांनो, हा घोटाळा गत 10 वर्षापासून तब्बल 5,000 कोटीच्या दरम्यान आहे। हा केवळ फक्त पैशाचा घोटाळा नसून संविधानिक न्यायाचे प्रकरण आहे। गरीब व आदिवासी शेतकऱ्याचे हक्क व सन्मानाने जगण्याचे स्वप्न लुटले जात आहे। हे संघटित गुन्हेगारी जाळे उघड करत या देशातील शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया विश्वास मोरे, पिंपळगाव बसवंत यांनी दिली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।